नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेचा आजचा म्हणजे 6 जानेवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात. सुरुवातीला त्यांनी दाखवले. विमल सांगते कल्पनाताईंना, ताई सगळी तयारी झाले. काकडी आणि टोमॅटोची कोशिंबीरही करून ठेवले. पुऱ्या मात्र मी नंतर तळेन. कल्पनाही म्हणते हो चालेल. सगळ्यांची मैफिल रंगलेली असते. कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई या पुऱ्यांवरून आठवलं, आपली अस्मिता लहान होती ना, तेव्हा डब्यात श्रीखंडपुरी दिली तर डबा परत तसाच घरी घेऊन यायची. पण डब्यात मात्र पिझ्झा दिला तर पूर्ण डब्बा संपवून यायची. पूर्णाई यावर म्हणतात, हो आठवतंय ना मला. आज यांचं गेट टुगेदर खूपच छान होणार आहे बरं का. आता प्रताप म्हणतो, ये तुम्हाला आठवते का, एकदा मी मुंबईला गेलो होतो तर अस्मिताचा फोन आला आणि काय तर म्हणे तरदेवला जा आणि तिथे ती पावभाजी मिळते ती घेऊन या. आता माझं काम मुंबईच्या दुसऱ्या टोकाला म्हणजे विरारला. आता विरारवरून मी तरदेवला जाणार. पण काय करणार, आमच्या लाडोबाचा हट्ट होता ना, मग जावंच लागलं. आणि अस्मितासाठी मी पुरी भाजी घेऊन आली होती. त्यावर कल्पनाताई म्हणतात, हो आठवते ना मला. आता तिथे अर्जुन आणि चैतन्य येतो. सायली म्हणते, चैतन्य भाऊजी तुम्हाला यायला एवढा उशीर का झाला? तर अर्जुन म्हणतो, काय आहे ना मम्मा, तुला आज केक बनवायला वेळ नव्हता म्हणून मी केक शॉपमध्ये जाऊन केक आणला. पण तिथे खूप गर्दी होती ना, म्हणून तिथे अर्धा तास वेट करायला लागला. सायली म्हणते, थोड्याच वेळात केक कापणाऱ्या मानकरी पण येतील. प्रतिमात्या आणि अस्मिताताई तुम्ही पण केक कापायचा हा? आता अर्जुन म्हणतो, पूर्णाजी बाळाला केकचा सुगंधही जात असेल ना? त्यावर पूर्णाजी म्हणते, हो हो, आता बाळाला सगळं काही कळतंय. आता चैतन्य विचारतो, बाकी आजचा मेन्यू काय आहे? प्रताप म्हणतो, अरे हो हो, तुला खायला देणार आहोत आम्ही चैतन्य. आणि सगळे हसू लागतात. दुसरीकडे प्रतिमात्या, सुमन आणि रविराज काका सायलीच्या घरी यायला निघणार असतात. रविराज नागराजला म्हणतो, ए नागराज, आपल्या फॅमिलीमध्ये तुला काही इंटरेस्ट आहे की नाही? पूर्णाई किती दिवसांनी आल्यात, त्यांना भेटावंसं नाही वाटत का तुला? तेवढ्यात नागराजला कोणाचा तरी फोन येतो आणि रविराज काका त्याच्या हातातून फोन हिसकावून घेतात. रविराज म्हणतात, कोणाचा नंबर आहे? तर नागराज म्हणतो, सुभाषचाच असेल अरे. तर रविराज म्हणतो, सुभाष, मग हा अननोन नंबर का? रविराज फोन उचलणार असतो तेवढ्यात नागराज फोन पटकन हातातून काढून घेतो आणि म्हणतो, दादा अरे मला उशीर झालाय, मी निघतो आता. आणि तो आता निघून जातो. इकडे सुमनला शंका येऊ लागते की हे एवढे घाबरलेत का, म्हणजे हा कॉल नक्कीच महिपतचा असणार आणि हे महिपतकडेच निघाले असणार. रविराज म्हणतो, नागराजशी बोलण्यात काहीही अर्थ नाहीये, चला आपण जाऊयात. सुमन म्हणते, वहिनी मी विसरले बघा, वॉशिंग मशीनमध्ये कपडे तसेच राहिलेत. प्रतिमात्या म्हणते, अहो थांबा थोडं, आम्ही दोघे कपडे वाळत टाकून आलो. तर सुमन म्हणते, अहो कशाला, तुम्ही निघून जावा, मी कपडे वाळत टाकते आणि येते. प्रतिमाला काय बरोबर वाटत नाही, पण सुमन त्यांना फोर्स करते, तुम्ही जावा, मी येते मागून. आता प्रतिमात्या आणि रविराज काका निघतात. गेल्या वेळी मी यांचा शेवटपर्यंत पाठलाग करू शकले नाही, पण यावेळी नक्की करणार, असं म्हणत सुमन ही आता निघते व नागराजचा पाठलाग करू लागते. तिथे जाणवतं, अरे हा तर मागच्याच वेळेचा रस्ता आहे, हे मागच्याच वेळेच्या रस्त्यावर चाललेत. इकडे प्रियाला पूर्णाजीने शिक्षा दिली असते सगळ्या खोल्या पुसण्याची. प्रिया आता सगळं काम करते व सांगते, मी सगळ्या खोल्या पुसल्या आहेत. आता तिला पूर्णाई म्हणतात, जा ती बादली मागच्या बागेत ठेव आणि नीट ठेव, नाही तर टाकशील तशीच. यावर अर्जुन खूप हसतो आणि म्हणतो, पूर्ण आजी, आय लव्ह यू सो मच. काय शिक्षा दिली आहे तुम्ही तन्वीला? चैतन्य म्हणतो, ही बहुतेक तन्वी जन्माला आलेल्याचीच शिक्षा असेल. तेवढ्यात आता प्रतिमा आत्या आणि रविराज काका येतात. सायली म्हणते, सुमन काकू कुठं आहे प्रतिमात्या? तर प्रतिमात्या सांगते, अगं निघता निघताना तिला काही काम आठवलं, येईलच ती इतक्यात. इकडे सुमन पाठलाग करू लागते व सायलीला फोन लावते. सायली फोन उचलत नाही, कारण ती सगळ्यांसोबत बसलेली असते आणि तिचा फोन दुसरीकडे असतो. सुमन ही मागे हटत नाही आणि पाठलाग सुरूच ठेवते. दुसरीकडे अश्विन ही पार्टीमध्ये सामील होतो. सगळ्यांना फार आनंद होतो. आता सगळेजण एकत्र खेळ खेळणार असतात. सायली म्हणते, आता या बाउलमध्ये मी सगळ्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकल्यात आणि यामध्ये ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल त्याने डान्स करायचा आणि या चिठ्ठ्या काढणार आहेत अस्मिताताई. पण आता यामध्ये जरा ट्विस्ट आणलाय बरं का सायलीने. सगळेजण टाळ्या वाजवतात. सायली म्हणते, त्या चिठ्ठीत ज्याचं नाव निघेल ती व्यक्ती इथे येऊन डान्स करणार. आता पूर्णाजी म्हणते, काय ग हे बाई, जरा काही वेगळंच दिसतंय. रविराज म्हणतात, नाही म्हणजे चिठ्ठीत जर कोणाचं नाव आलं नाही आणि त्याने कोणाचं नाव सांगितलं तरी पण मीच डान्स करणार. तर चालेल ना प्रताप? प्रताप हसून म्हणतो, चालेल ना बाबा रविराज, का नाही चालणार. सगळे खूप आनंदात असतात आणि एकत्र असं फॅमिली सेलिब्रेशन त्यांचं सुरू असतं, जसं या मालिकेत नेहमी सुरू असतं. सायली म्हणते, अस्मिताताई आता उचला बरं एक चिठ्ठी. त्यात पहिलं नाव येतं अश्विनचं. मग अश्विन सांगतो की कोण करणार डान्स. तर अश्विन नाव घेतो मॉम डॅड.
मग काय आता प्रतापराव आणि कल्पनाताई दोघेही डान्स करण्यासाठी उठतात आणि या दोघांची हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे या गाण्यावर खूप छान डान्स करतात. त्यांनी सगळ्याच अख्ख्या गाण्यावर डान्स केलाय बरं का, आणि खूप छान डान्स केलाय. या दोघांची जोडी शोभते बरं का. आता कल्पनाताई खूप खुश असतात, सगळे खुश असतात. आता डान्स संपल्यानंतर अर्जुन म्हणतो, अरे वा मॉम डॅड, काय भन्नाट डान्स केला आहे तुम्ही. दुसरीकडे सुमन सारखी सायलीला फोन करत असते, पण खूप आवाज आणि गोंगाट असल्यामुळे तिला फोनची रिंगच ऐकू जात नाही. आता सायली म्हणते, चला तर आता दुसरी चिठ्ठी उचला अस्मिताताई. अस्मिता दुसरी चिठ्ठी उचलते. त्यात नाव येतं कल्पनाताई. कल्पनाताई अर्जुन आणि पूर्णाजी या दोघांना डान्स करायला सांगते. मग काय, अर्जुन आणि पूर्णाजी मस्तपैकी गाण्यावर डान्स करतात. खूप सुंदर गाणं घेतलं आहे त्यांनी, ते म्हणजे उमलून माझ्या दारी. या गाण्यावर पूर्णाजी आणि अर्जुन खूप भन्नाट डान्स करतात. पण पहिल्यांदा पूर्णाजीला डान्स जमत नसतो. मग अर्जुन पूर्णाजीला स्टेप्स सांगतो. मग दोघेजण खूप छानपैकी डान्स करतात. आता सगळेजण त्यांचं कौतुक करतात आणि खाली बसतात. सगळेजण टाळ्या वाजवतात पूर्णाजीसाठी. वा वा पूर्णाजी, किती छान डान्स केलाय तुम्ही. पण दुसरीकडे सुमन सायलीला सारखं फोन करत असते. आता सायली अस्मिताताईंना पुढची चिठ्ठी काढायला सांगते. तर अस्मिताताई पुढची चिठ्ठी काढते. त्यात नाव अस्मिताचंच निघतं. अस्मिता म्हणते, आता मी सांगू का कोण डान्स करणार. अर्जुन आणि सायली, तुम्ही दोघांनी डान्स करायचा. पण आधी चैतन्य जरा मध्ये बोलतो, मला वाटलं होतं रविराज सर आणि मीच डान्स करायचा. अस्मिता म्हणते, नाही रे, अर्जुन आणि सायली डान्स करणार आहेत. मग सायली म्हणते, नको अस्मिताताई, राहू द्या. प्रतापराव म्हणतात, अरे असं कसं राहू द्या, सगळ्यांनीच डान्स केला आहे ना. अर्जुन म्हणतो, मी तर रेडी आहे बाबा. सायली आता जरा भाव खाते, कारण या दोघांची भांडणं झालेली असतात. अर्जुन म्हणतो, मी तयार आहे बरं, तुमच्या सुनेला सांगा. पूर्णाजी म्हणते, सायली दरवेळेस तू गातेस ना, आता तुझा डान्सही बघू दे आम्हाला. तर आता विमल म्हणते, सायली ताई, तुम्हाला पूर्णाईचं ऐकावंच लागणार आहे बरं का. चला आता डान्स करून दाखवा तुम्ही सगळ्यांना. पुन्हा सुमनचं दृश्य दाखवलं आहे. मध्ये सुमन सारखी फोन लावत असते सायलीला सांगण्यासाठी. पण पुढे काय होतं हे बघा. अर्जुन तर तयार असतो एका पायावर. अर्जुन म्हणतो, चला तुम्ही जसं सांगताय तसं. म्हणून त्याने सायलीचा हात धरलाय आणि तिथे समोर सगळ्यांसमोर डान्स करायला रेडी झालाय. इथे त्यांनी गाणे लावलंय, तुला पाहता आजही, हे गाणं त्यांनी ऐकवलंय. आता त्या गाण्यावरती हे दोघे जण असे पार्टी डान्स करताना दाखवलंय. पण डान्स करता करता भांडणही करत आहेत बरं का. अर्जुन म्हणतो तोंडातल्या तोंडात, माझ्यासोबत नाचायचं पण नाहीये का. सायली म्हणते, पण नाचावं तर लागतंय. आता अर्जुन म्हणतो, सगळ्यांसमोर नाही म्हणायला तुला काहीच नाही ना वाटलं. सायली याला उत्तर देते, म्हणजेच काही कारण होतं म्हणूनच मी नाही म्हटले ना. अर्जुन म्हणतो, हे बरं आहे, एकदा राग आला की 10 दिवस धरून बसायचा. सायली म्हणते, चुकाच तशा करायच्या तर तुम्ही. आता इथे डान्स संपून जातो. आजचा हा भाग प्रेक्षकांनो टीव्हीवर बघायला तुम्हाला खूप मज्जा येणार आहे, कारण त्यांनी खूप सुंदर डान्स केला आहे. आता परत सायली विचारते प्रतिमात्यांना, प्रतिमात्या, अजूनही सुमन काकू आल्या नाहीत हो. प्रतिमात्या म्हणते, हो अगं तेच तर, आम्हाला पण थांबायला हवं होतं तिच्यासाठी. आता सगळ्यांनाच टेन्शन आलंय. जरा सायली म्हणते, नागराज काका घरी आहेत का. रविराज म्हणतो, नाही ना, तो मित्राकडे जाऊन येतो म्हणालाय. आता अर्जुन आणि सायलीला पण जरासं टेन्शन येतं. सुमन आणि नागराजचा विषय जरा सेन्सिटिव्ह आहे ना. सायली जरा विचार करते आणि म्हणते, तुम्ही गप्पा मारा, मी काकूंना फोन करून बघते कुठे आहेत काकू. आता या क्षणाला तरी राग सोडायचा ना चार चौघात, पण नाही. अर्जुन सायलीची भांडणं सुरूच आहेत. आता सायली तिचा मोबाईल इकडे तिकडे शोधत असते. अर्जुनच्या लक्षात येतं, अर्जुनलाही कळतं की तिचा मोबाईल टेबलवर आहे आणि डायनिंग टेबलवर. पण त्याला क्षणाला वाटतं, कशाला सांगायचं आपण, शोधू देत तिला मोबाईल. मग अर्जुन मुद्दाम त्या टेबलजवळ जातो आणि म्हणतो, ए चैतन्य, अरे हा कोणाचा मोबाईल आहे. तर इथे ते दोघंजण थोडेसे बालिश भांडण करत असतात. सायली, तुझा फोन इथे आहे, मुद्दाम असं म्हणतो. आता अर्जुनला डायरेक्ट सांगायचं नसतं, म्हणून तो म्हणतो, चैतन्य, इथे कोणाचा तरी फोन आहे. रविराज म्हणतात, अरे आता तर आलो मी बाबा, माझा फोन माझ्याकडेच असणार. रविराज असे बोलल्यावर अर्जुन म्हणतो, ना, कोणाचा तरी फोन इथेच टेबलावर आहे. सायलीच्या ते लक्षात येतं की अर्जुनला काय सांगायचं आहे. तरी सायली रागराग करत तिथे टेबलजवळ जाते आणि तिचा फोन घेते आणि अर्जुन इकडे जरा लुक देतो. अर्जुन आता कल्पनाताईजवळ जाऊन बसतो. सायली तिच्या फोनमध्ये बघते, काय सुमन काकूचे एवढे मिस कॉल. आता बघा, सुमन काकूंना ती परत फोन करते. सुमन काकूही कॉल उचलतात. पण तेवढ्यात त्यांना दिसतं की नागराज गाडीतून उतरलेले आहेत. मग सुमन काकू म्हणतात, मी तुला थोड्या वेळाने कॉल करते. आता नागराजची गाडी थांबते, त्यामुळे सुमन म्हणते, सायली, मी तुला नंतर फोन करते. म्हणजे एवढ्या वेळ डेस्परेट असलेली सुमन आता सायलीला स्वतःहून कॉल केलाय तेव्हा तो अचानकपणे फोन कट करते आणि नागराजच्या परत
आणि रिक्षातून खाली उतरून नागराजचा पाठलाग करू लागतात. सुमन, तिला तेवढं तर सांगायला हवं होतं की तुझ्या काकांचा पाठलाग करते, पण नाही. तर सायलीने आता फोन कट केलेला असतो. फोन कट झालाय, पण तसं वाटत नाही. सुमन काकू अडचणीत असतील का अशी सायलीला शंका येऊ लागते. सुमन काकू आता खाली उतरतात. त्यांना ती जागा ओळखीची वाटते. म्हणजे मागच्या वेळेस आपण इथेच पाठलाग करत आलो होतो असं सुमनला आठवतं. तर ही जागा शहराच्या वेशी बाहेर आहे, अगदी निर्जन आहे. बापरे, जाऊ की नको असं सुमनला शंका येते. पण ती म्हणते आता मी इथपर्यंत आले तर मागे नाही हटणार, आणि ती एक श्वास घेते आणि नागराजच्या पाठीपाठी जाते. दुसरीकडे रविराज आणि प्रतिमा यांना सचिनच्या अफेअरबद्दल काही आयडिया नसते. त्यांना माहीत नसतं की सचिनचं बाहेर अफेअर सुरू होतं. आता सचिन येतो आणि सचिन आल्या आल्या अस्मिताला आवाज येतो, हाय अस्मी. आता सगळेजण बघतात. सुभेदारांची तोंड वाकडी झालेली असतात. सचिनला बघून सचिन अस्मितासाठी गिफ्ट आणला असतो. तो अस्मिताचा हात धरून म्हणतो, ये ना अस्मिता प्लीज ये. असं म्हणून तो सगळ्यांसमोर अस्मिताला डान्स करण्यासाठी आणतो. पण हे सुभेदारातल्या कोणालाच पटत नाही. आता सचिन अस्मिताच्या समोर असा गुडघ्यावर बसतो आणि सगळेजण बघतात. आता अस्मिताला तर बिलकुल पटलेलं नाही हे सगळं त्याचं वागणं. सचिन म्हणतो, अस्मी माय ब्युटिफुल वाईफ, अस्मी मी तुझ्यासाठी ना एक छोटंसं गिफ्ट आणलंय, प्लीज तू घे ना. मी तुझ्यावरती खूप खूप प्रेम करतो. सगळ्यांसमोर मी तुला प्रॉमिस करतो अस्मी, मी तुझ्यावर आणि फक्त तुझ्यावरच प्रेम करत राहीन. सचिनचं हे वागणं बघून सुभेदारांना ढोंगी वाटतं. आता सचिनने काहीतरी सोन्याची वस्तू आणली आहे बरं का, पण मला तर नाही वाटत की ती सोन्याची असेल, कारण सचिनवर आधीच एवढे कर्ज आहेत आणि त्याच्याकडे एवढे पैसेही नाही आहेत की तो अस्मितासाठी एवढं काही महाग गिफ्ट घेऊन येईल. नंतर सचिन अस्मीला म्हणतो, अस्मी मला माफ करशील ना. आणि आता अस्मिता त्याचा हात जोरात झटकते. आता अस्मिता म्हणते, सचिन सगळ्यांसमोर नाटकं करायची गरज नाहीये. तुझा ड्रामा झाला असेल ना तर तू जा इथून. असं ती हळूहळू बोलते, कोणालाही ऐकू जाऊ नये म्हणून. तिला सचिनचा सहवास नकोय. आता साहजिक आहे प्रेक्षकांनो, अस्मिता खूप दुखावली गेली आहे. पण सचिन आता कोणाच्याही लक्षात येऊ देत नाही अशी स्माईल करतो आणि तो तिथून गुपचूप निघून जातो. आता कल्पनाताई, अर्जुन, प्रताप, सायली सगळ्यांनाच कळालेलं आहे की अस्मिताताईंना त्यांचं वागणं पटलेलं नाहीये. असं म्हणून अस्मिताही तिच्या खोलीत जाते. प्रतिमा आणि रविराज काकांनाही शंका येते की काहीतरी गडबड आहे इथे. ते दोघे एकमेकांकडे बघतात आणि काहीतरी गडबड आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. इकडे सुमन नागराजचा पाठलाग करतच असते. आता पाठलाग करता करता संध्याकाळ झाली बरं का प्रेक्षकांनो. इकडे सुभेदारांच्या घरी नवीन वर्षाची केक कटिंग सुरू असते. सगळेजण खूप हॅप्पी असतात. सुमन नागराजचा पाठलाग करतच असते. सुमन खूप टेन्शनमध्ये आलेली असते. तिला आता काय करायचं कळत नाही, पण ती हिंमत हारत नाही. आता ती विचार करते, सायलीला फोन करू का. आणि ती तेवढ्यात आता सायली विचार करते, सुमन काकूंना फोन करून बघावं का. संध्याकाळ झालेली आहेत, अजूनही त्या आलेल्या नाही आहेत. सायली आता जरा बाजूला येते सगळ्यांपासून आणि फोन लावते सुमनला. अर्जुनच्या लक्षात येतं काहीतरी गडबड आहे. सायलीचं काहीतरी बिनसलंय, ती टेन्शनमध्ये दिसते. हे अर्जुन लांबूनच तिला नोटीस करतो. सायली सुमन काकूंना फोन करून विचारते, सुमन काकूंचा फोन तर लागतच नाही आता. अरे देवा, काकू कुठं असतील आता. आता अर्जुनला डायरेक्ट सायलीची मदत करायची नाहीये. तो चैतन्याला म्हणतो, ए चैतन्य, एक काम कर ना, जा ना जरा सायलीकडे आणि तिला विचार की इतकी टेन्शनमध्ये का आहेस, काय प्रॉब्लेम आहे का, विचार ना, जा ना. चैतन्य म्हणतो, अर्जुन मी तुझा काय पर्सनल कबूतर आहे का, तू माझ्या पायाला चिठ्ठी बांधशील आणि मी जाऊन सायली वहिनींपर्यंत पोहोचवून येईल. अर्जुन म्हणतो, अरे समजून घे ना, जा ना तू. चैतन्य म्हणतो, तुला काय तिकडे जायला फ्लाईट घ्यावी लागणार आहे का, तुझं तू जा ना. आता इकडे नागराज महिपतच्या माणसांसमोर आलेला असतो. तो माणूस म्हणतो, साहेब आम्ही आज जाणारच होतो. नागराज म्हणतो, कशाला जाणार होता तुम्ही आतमध्ये, मी सांगितलं ना आतमध्ये नाही जायचं. तर ते माणूस आतमध्ये जो माणूस आहे ना तो फार बोंबलत होतो. नागराज काका म्हणतो, तो बोंबलू दे, नाही तर काही पण करू दे, अजिबात आतमध्ये जायचं नाही मी सांगितल्याशिवाय. काय कळलं ना. आता ते दोघेही माणसं म्हणतात, हो. तेवढ्या सुमन काकू कडनं पटकन जाऊन एक टायरच्या मागे लपतात. एकीकडे सायली तिला कॉल करण्याचा प्रयत्न करते, पण सुमन कॉल उचलत नाही. आता त्यांनी प्रोमोमध्ये दाखवले की आता सुमन काकू आतमध्ये जाते नागराजच्या पाठोपाठ. सुमन काकू बघते तर काय की नागराजनेच महिपत काकूंना डांबून ठेवलं आहे. सुमन काकूंना भरपूर मोठा धक्का बसतो प्रेक्षकांनो. आता सुमन काकू सायलीला फोन करून घडलेला सगळा प्रकार सांगतात. सायलीलाही समजतं की महिपत आणि नागराज एकत्र आहेत. आता सायली पटकन सुमन काकूंना भेटायला जाते. सायलीही कोणाला सांगत नाही घरामध्ये की ती कुठं चालले. अर्जुन सायलीला इकडे तिकडे शोधत असतो, सायली कुठेच सापडत नाही. आता अर्जुन चैतन्याला म्हणते की चैतन्य काहीतरी गडबड आहे, सायली कुठेच दिसत नाहीये. आता अर्जुन आणि चैतन्यही सायलीच्या पाठोपाठ तिला शोधायला जातात.
तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटते की अर्जुनला हे सगळे सत्य समजेल का आणि महिपत आणि नागराजला पुन्हा एकदा जेल होईल का? तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा एपिसोड आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.